डिपॉझिट म्हणजे नेमकं काय, डिपॉझिट कोणती कंपनी स्वीकारते, कोणती कंपनी स्वीकारू शकत नाही, तिची काय प्रोसेस असते, किती प्रमाणात अमाऊंट स्वीकारते, याबद्दल आपण सविस्तर काल माहिती पाहिजे. आज उर्वरित भाग डिपॉझिट बद्दल आपण पाहूया. कंपनीला ज्यावेळेस डिपॉझिट स्वीकारायचे असते, कंपनी ज्यावेळेस डिपॉझिट स्वीकारते, ॲक्सेप्ट करते, त्यावेळेस कंपनीला काही टर्म्स अँड कंडिशन फुलफिल करावे लागतात. त्याबद्दलही आपण काल थोडी माहिती पाहिली होती, परंतु राहिलेले जे काही पॉईंट असतील ते आपण या लेक्चरमध्ये सविस्तर त्यावर विचार करूया. तर पहा की ज्यावेळेस कंपनी डिपॉझिट स्वीकारते त्यासाठी कंपनीला 8वा पॉईंट होता सर्क्युलर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट जाहीर करावी लागते. आता सर्क्युलर कुणासाठी आणि ॲडव्हर्टाइजमेंट कुणासाठी कंपनी इश्यू करत असते, तर लक्षात ठेवा ज्यावेळेस कंपनी स्वतःच्या भागधारकांना म्हणजे मेंबर्सला किंवा डायरेक्टरला ज्यावेळेस कंपनी डिपॉझिट इश्यू करणार असते त्यावेळेस कंपनी सर्क्युलर प्रसिद्ध करते, तर इतर लोकांसाठी कॉमन पीपलसाठी ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश करत असते, इश्यू करत असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मग त्या सर्क्युलरवर कोणकोणते घटक असावे, त्यावर कंटेंट काय असावा हे देखील त्याचे सांगितलंय. त्या सर्क्युलरवर कंपनीचं नाव असतं, ठीक आहे, कंपनीचा ॲड्रेस असतो, कोणती कंपनी आहे, किती प्रमाणात डिपॉझिट स्वीकारू शकते, डिपॉझिट ट्रस्टी कोण आहे, त्याच्यानंतर कंपनीची रेटिंग एजन्सी कडून किती प्रमाणात रेट मिळाला आहे, ही सर्व त्यावर माहिती प्रसिद्ध करावी लागते. त्यानंतर फायलिंग सर्क्युलर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट टू आरओसी. आरओसी म्हणजे कंपनीचा रजिस्ट्रार ऑफिसर असतो, ठीक आहे. हा रजिस्ट्रार ऑफिसर कडे कंपनी काय करते, सर्क्युलर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट जे प्रसिद्ध करायचे आहे त्या अगोदर प्रसिद्ध करण्यापूर्वी आरओसी कडे पाठवली जाते, नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवली जाते, जेणेकरून त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील, काही चुका असतील तर त्यामध्ये दुरुस्त करता येतात. त्यानंतर इश्यू ऑफ सर्क्युलर आणि आरओसी कडे पाठवल्यानंतर ते सर्क्युलर असेल, ॲडव्हर्टाइज असेल, ही इश्यू करावी लागते पब्लिकसाठी. एखाद्या वृत्तमानपत्रामध्ये, न्यूजपेपरमध्ये किंवा त्या भाषेतील प्रसिद्ध न्यूजपेपर जो कोणता असेल त्यामध्ये ती बातमी प्रसिद्ध करावी लागते. आफ्टर 30 डेज, ज्यावेळेस आरओसी कडे हे सर्क्युलर पाठवलं त्याच्यानंतर 30 दिवसामध्ये ही प्रोसेस करावी लागते, असं देखील या ठिकाणी सांगितले. त्यानंतर व्हॅलिडिटी किती असते या सर्क्युलरची किंवा ॲडव्हर्टाइजमेंटची व्हॅलिडिटी किती असते, म्हणजे ज्यावेळेस सर्क्युलर प्रसिद्ध होईल ती बातमी एखाद्या बातमीपत्रामध्ये दिली जाते तिथपासून पुढे 6 महिन्यासाठी त्या सर्क्युलरची किंवा ॲडव्हर्टाइजमेंटची व्हॅलिडिटी असते. तिथून पुढे 6 महिने कोणताही व्यक्ती त्या कंपनीचे डिपॉझिट घेऊ शकतो अशी त्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्यानंतर आहे अपॉइंटमेंट ऑफ डिपॉझिट ट्रस्टी. जशा डिबेंचरसाठी ट्रस्टीची गरज असते तशी डिपॉझिट साठी देखील ट्रस्टीची गरज असते. जे लोक डिपॉझिट कंपनीला देतात, कंपनीकडे डिपॉझिट ठेवतात, ते लोक डिपॉझिटर असतात. मग या डिपॉझिटर साठी डिपॉझिट ट्रस्टीची नेमणूक करावी लागते आणि कंपनी 7 दिवसामध्ये सर्क्युलर ज्यावेळेस प्रसिद्ध होतो, सर्क्युलर इश्यू करण्याच्या अगोदर 7 दिवसामध्ये त्यांना काय करावं लागते, डिपॉझिट ट्रस्टीची नेमणूक करावी लागते. ट्रस्टी म्हटलं की तो विश्वस्त नाव येतो, विश्वास येतो, ठीक आहे. विश्वासू व्यक्ती असतो, याच्यामध्ये विश्वास असते. या कंपनी आणि डिपॉझिट होल्डर यांच्यामध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी डिपॉझिट ट्रस्टी या कंपनीची नियुक्ती करावी लागते. आणि ही कंपनी काय करत असते, डिपॉझिटरचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याचं काम करते. ज्या लोकांनी कंपनीकडे अमाऊंट ठेवली आहे, ठेव म्हणून ठेवली आहे, डिपॉझिट म्हणून ठेवली आहे, त्या लोकांच्या इंटरेस्ट आणि त्या लोकांच्या जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्यांचं संरक्षण करण्याचं काम डिपॉझिट ट्रस्टी करत असते. त्यामुळे 7 दिवसापूर्वीच त्यांना काय करावे लागते, डिपॉझिट ट्रस्टीची नेमणूक करावी लागते. कधी तर ते सर्क्युलर प्रसिद्ध होण्याच्या पूर्वी 7 दिवसामध्ये डिपॉझिट ट्रस्टीची नियुक्ती करावी लागते, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर क्रिएट चार्ज ऑन ॲसेट. ज्यावेळेस कंपनी डिपॉझिट इश्यू करत असते आणि इश्यू करत असताना सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड असे 2 डिपॉझिट इश्यू करते.
मग सिक्युअर डिपॉझिटवर कंपनी काय करते असते, ऍसेट चार्ज करते. ऍसेट चार्ज करणे म्हणजे काय, तर ते डिपॉझिट सुरक्षित करण्यासाठी कंपनीच्या ऍसेटवर बोजा निर्माण करणे किंवा ती ऍसेट त्या डिपॉझिट होल्डरच्या थोडक्यात ताब्यात देणे. प्रत्यक्ष ताब्यात जात नाही, परंतु तिचे त्या ऍसेटच्या कागदपत्रावर डॉक्युमेंटवर त्या डिपॉझिट होल्डरचं नाव असतं की या व्यक्तीने इतकी डिपॉझिट कंपनीमध्ये ठेवली आणि त्या मोबदल्यात ही कंपनी त्याच्या स्वाधीन झाली असं त्याच्यावर असतं. म्हणून त्याला म्हटलं जातं त्या ऍसेटवर चार्ज निर्माण करणे म्हणजे ते सिक्युअर डिपॉझिट तयार होतात. आणि किती दिवसामध्ये चार्ज निर्माण करावा, ज्या वेळेस कंपनी डिपॉझिट स्वीकारते तिथपासून पुढे 30 दिवसामध्ये कंपनी काय करत असते, चार्ज निर्माण करते ऍसेटवर. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे डिपॉझिट इन्शुरन्स. आता इन्शुरन्स कशासाठी असतो पहा. इन्शुरन्स आपण जनरली कशासाठी काढतो, कोणती एखादी सुरक्षितता तुम्हाला वाटत असेल की यापासून आपल्याला धोका आहे, काहीतरी लॉस होण्याची भविष्यामध्ये शक्यता आहे, मग अशा ठिकाणी इन्शुरन्स काढला जातो. मग यदा कदाचित जर कंपनीने त्या डिपॉझिट होल्डरचे पैसे दिले नाही तर त्या अगोदर त्याचा इन्शुरन्स काढला जातो, जेणेकरून कंपनी लॉस मध्ये गेली तरी ती इन्शुरन्स कंपनी काय करत असते, त्या डिपॉझिट होल्डरचे पैसे त्या डिपॉझिट होल्डरला देते. म्हणून 7 दिवसामध्ये ज्यावेळेस सर्क्युलर इश्यू होईल त्याच्या अगोदर 7 दिवसामध्ये कंपनी इन्शुरन्स काढणार आहे का आणि कोणत्या कंपनीचा काढणार आहे, कसा काढणार आहे, ती तरतूद सर्क्युलरवर करणं गरजेचं असतं. डिपॉझिट स्वीकारल्यानंतर 30 दिवसामध्ये ते इन्शुरन्स काढला पाहिजे, परंतु त्याची माहिती अगोदर त्या सर्क्युलरवर, त्या माहिती पत्रकावर किंवा त्या ऍडव्हर्टाइजमेंटवर दिली पाहिजे. कंपनी किती प्रमाणात इन्शुरन्स काढणार आहे, कशी काढणार आहे, त्याची सर्व माहिती, म्हणजे जेणेकरून डिपॉझिट होल्डर हे सुरक्षित होतील. त्याच्यानंतर ऑब्टेन क्रेडिट रेटिंग एजन्सी. क्रेडिट रेटिंग एजन्सी असतात, त्या एजन्सीकडून कंपनी काय करत असते, क्रेडिट रेटिंग स्वतःच्या कंपनीची किती रेटिंग आहे ती क्रेडिट रेटिंग घेतली जाते. मग ती AAA+ आहे का AAA आहे का B+ आहे, B आहे, ही रेटिंग एजन्सी काय करत असते, त्या रेटिंग एजन्सी कंपनी असते त्या कंपनीकडून घेत असते. ती कंपनी जी कंपनी डिपॉझिट स्वीकारणार आहे त्या कंपनीची पाठीमागची फायनान्शियल पोझिशन पाहते, किती प्रमाणात त्यांनी कर्ज किंवा लोन स्वीकारलं होतं आणि त्याची परतफेड कशी वेळोवेळी केली आहे का, ते सर्व पाहून क्रेडिट रेटिंग एजन्सी त्या डिपॉझिट स्वीकारणाऱ्या कंपनीला रेटिंग देत असते. पहा, ज्याप्रमाणे डिबेंचर ज्यावेळेस कंपनी स्वीकारते, डिबेंचरच्या संदर्भात देखील क्रेडिट रेटिंग महत्त्वाचे असते. क्रेडिट रेटिंग म्हणजे एक प्रकारचा सिबिल. जसं की आपल्याला एखाद्या बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर ती कंपनी अगोदर आपला सिबिल चेक करत असते आणि सिबिल चेक करणाऱ्या देखील काही एजन्सी असतात. मग त्या एजन्सीकडून सिबिल चेक केला तर त्या व्यक्तीने अगोदर कोणतं कर्ज घेतलं आहे का, जर घेतला असेल तर अगोदर त्याचं वेळेवर परतफेड केली आहे का, जर वेळेवर परतफेड केली तर त्या व्यक्तीचा सिबिल जसा चांगला निघतो तसाच या क्रेडिट रेटिंग एजन्सी कडून त्या कंपनीची क्रेडिट रेटिंग पॉइंट हे चांगले निघत असतात आणि हे क्रेडिट रेटिंग पॉइंट देखील त्या सर्क्युलरवर मेन्शन करावे लागतात. त्या सर्क्युलरवर दाखवावे लागतात की आमची कंपनी इतकी चांगली आहे, म्हणजे आमच्या कंपनीचा सिबिल चांगला आहे, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता, डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, अशी त्याच्यामध्ये ग्वाही दिली जाते. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आहे की ओपन डिपॉझिट पेमेंट अकाउंट. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये डिपॉझिट म्हणून अमाउंट ठेवायची असेल, त्या कंपनीकडे स्पेशल डिपॉझिट अकाउंट ओपन असलं पाहिजे. सेपरेट त्यांची शेड्यूल बँक असते, त्या शेड्यूल बँक मध्ये तुम्हाला त्या तसा अकाउंट डिपॉझिटसाठी अकाउंट ओपन करावं लागतं आणि ती देखील माहिती सर्क्युलरवर दिली जाते की कोणत्या प्रकारे अकाउंट ओपन, कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागेल. ठीक आहे, ही सर्व माहिती त्याच्यावर दिली जाते. आणि त्याच्यानंतर जे डिपॉझिट रिपेमेंट अकाउंट तयार केलं जातं, त्या डिपॉझिट रिपेमेंट अकाउंटवर कंपनीला प्रत्येक वर्षी 15% अमाउंट ही काय करावी लागते, रिझर्व्ह म्हणून ठेवावी लागते.
मग ही रिझर्व्ह म्हणून अमाऊंट कशासाठी ठेवावी लागते, तर ही अमाऊंट जेणेकरून भविष्यामध्ये काही एखादा लॉस होण्याचा चान्स असेल तर ही 15% अमाऊंट ती रिझर्व्ह म्हणून ठेवली जाते. आणि ही कधी ठेवावी तर 30 एप्रिल प्रत्येक वर्षाच्या 30 एप्रिलला ठेवली जाते. ठीक आहे. मग याला प्रायव्हेट कंपनी जी आहे, प्रायव्हेट कंपनी वगळता पब्लिक लिमिटेड कंपनी आणि इलिजिबल पब्लिक लिमिटेड कंपनी ही 30 एप्रिलला 15% अमाऊंट ठेवत असते. मग आता प्रायव्हेट लिमिटेड का ठेवत नाही, तर प्रायव्हेट लिमिटेडची मर्यादा ही जास्त असते. कारण की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपण काल पाहिलं होतं 100% पेड अप कॅपिटल आणि रिझर्व्ह फंड यांच्या 100% अमाऊंट त्यांच्या मेंबर्स कडून आणि डायरेक्टर्स कडून स्वीकारते. म्हणजे तिथं 15% पेक्षा जास्त त्यांना रिझर्व्ह म्हणून अमाऊंट ठेवावी लागते. ते प्रायव्हेट कंपनीच्या धोरणामध्ये जे काय बसेल तितकी अमाऊंट असते. परंतु पब्लिकसाठी 15% अमाऊंट त्या रीपेमेंट अकाउंटवर रिझर्व्ह करून ठेवावे लागते. डिपॉझिटसाठी पैसे रीपेमेंट करायचे असतील तर त्यासाठी कंपनीला सेपरेट डिपॉझिट रीपेमेंट अकाउंट ओपन करावे लागतं आणि त्यावर ही माहिती द्यावी लागते असे देखील त्यामध्ये सांगितलंय. त्यानंतर आपल्याला पाहिजे ज्यावेळेस कंपनी डिपॉझिट स्वीकारते आणि डिपॉझिट स्वीकारल्यानंतर त्या डिपॉझिट होल्डरला डिपॉझिट रिसिप्ट देते. मग ही रिसिप्ट किती दिवसामध्ये द्यावी, तर ही रिसिप्ट 30 दिवसामध्ये दिली जाते. पहा, एकंदरीत तुम्ही एखाद्या बँकेमध्ये जरी पैसे ठेवले तरी ते बँकेवाले तुम्हाला त्या पैशाची रिसिप्ट दिली जाते. त्या पैशाची रिसिप्ट का दिली जाते, तुम्ही इतकी अमाऊंट ठेवली त्याच्याकडे तुमचा पुरावा राहावा. ठीक आहे. मग आता ही कंपनी जर असेल तर कंपनी देखील काय करत असते, ती रिसिप्ट म्हणजे पोच पावती म्हणून तुमच्याकडे एक डिपॉझिट रिसिप्ट दिली जाते आणि ही रिसिप्ट 30 दिवसामध्ये दिली पाहिजे अशी त्यामध्ये तरतूद सांगितलेली आहे. ओके. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे रजिस्टर ऑफ डिपॉझिट. आता रजिस्टर ऑफ डिपॉझिट म्हणजे काय, तर नोंद वही तयार करणे. रजिस्टर म्हणजे काय, त्या डिपॉझिटची नोंद वही, डिपॉझिटचं रजिस्टर म्हणजे डिपॉझिटची नोंद वही तयार करणे. मग ही नोंद वही कशासाठी, तर आपले किती डिपॉझिट होल्डर तयार झाले, त्यांचे नाव काय आहे, त्यांचा ऍड्रेस काय आहे, त्यांचा अनुक्रमांक किती, त्यांना सर्टिफिकेट दिला आहे का, किंवा त्यांना डिपॉझिट रिसिप्ट दिली आहे का, त्यांच्याकडून किती पैसे आले, किती बाकी, हे सर्व डिटेल त्या रजिस्टरवर असते. म्हणून 7 दिवसामध्ये त्या डिपॉझिट रजिस्टरमध्ये त्याची नोंद होणे गरजेचे आहे. त्या ठेव नोंद वहीमध्ये त्या डिपॉझिट होल्डरची नोंद रेकॉर्ड होणं गरजेचं असतं 7 दिवसामध्ये. हे पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे रिटर्न ऑफ डिपॉझिट. आता रिटर्न ऑफ डिपॉझिट म्हणजे काय, रिटर्न ऑफ डिपॉझिट म्हणजे रीपेमेंट ऑफ डिपॉझिट नाही. ज्या वेळेस तुम्हाला रीपेमेंट करण्याच्या अगोदर एक रिटर्न ऑफ डिपॉझिट करावं लागतं, म्हणजे त्याचं विवरण पत्र तयार करावं लागतं. आता हे विवरण पत्र काय आहे कडे, तर हे काय म्हणतात रिटर्न ऑफ डिपॉझिट. म्हणजे ठेव विवरण पत्र हे 30 जूनला प्रत्येक वर्षी 30 जूनला हे नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजे रजिस्टर कडे, कंपनीचा रजिस्टर असतो त्याच्याकडे हे रिटर्न ऑफ डिपॉझिट ठेवलं जातं. का ठेवलं जातं, तर आम्हाला पाठीमागच्या 31 मार्च पर्यंत किती प्रमाणात ठेवी स्वीकारल्या आणि त्याचं किती पेमेंट केलं त्याची माहिती त्याच्यावर दिली जाते. सर्व रेकॉर्ड 31 मार्च पर्यंतचे असतात त्या रिटर्न ऑफ डिपॉझिटवर. ठीक आहे. म्हणजे आम्ही डिपॉझिटचा रिटर्न किती दिला, रिटर्न किती भरला, किती इंटरेस्ट भरला, कितीचं पेमेंट केलं आहे किंवा कितीचं पेमेंट ड्यू आहे का, ही सर्व माहिती त्या रिटर्न ऑफ डिपॉझिटवर दिली जाते. त्याला ठेव विवरण पत्र म्हणतात. जसं की वर्षाच्या शेवटी आपण फायनान्शियल स्टेटमेंट दाखवतो, आम्हाला इतका प्रॉफिट झाला, तितका प्रॉफिट झाला, तसं हे सेपरेट डिपॉझिटचं रिटर्न असतं की आम्ही डिपॉझिटवर इतका रिटर्न भरला, तितका रिटर्न भरला. मग ते 31 मार्च पर्यंत तुम्ही किती रिटर्न भरला, किती इंटरेस्ट पेड केला डिपॉझिट होल्डरला, त्याची माहिती 30 जून पर्यंत. मार्च नंतर एप्रिल, मे, जून 3 महिन्यामध्ये ही माहिती त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजे रजिस्टर ऑफ डिपॉझिटकडे ठेवावी लागते. रजिस्टर ऑफ कंपनीकडे म्हणजे आरओसी कडे ती माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर इंटरेस्ट. आता इंटरेस्ट ज्या वेळेस कंपनी
डिपॉझिट स्वीकारते लोकांकडून त्यावेळेस त्या सर्क्युलरवर ऍडव्हर्टाइजमेंटवर इंटरेस्ट किती देणार ही माहिती तर असते, परंतु यदा कदाचित जर त्या कंपनीला अगोदरच पेमेंट करावं लागत असेल किंवा एखाद्या डिपॉझिट होल्डरचा आग्रह असेल की मला पेमेंट परत करा, कारण की मला 6 महिने ठेवायचे नाही, तरी कंपनी 3 महिन्यापर्यंत त्याचं पेमेंट करू शकत नाही. 6 महिन्याच्या अगोदर आणि 3 महिन्याच्या नंतर जर करायचं असेल तर कंपनी त्याला फक्त ठीक आहे 1% इंटरेस्ट दिला जातो. आणि जर पोस्ट मॅच्युअर म्हणजे 6 महिने झाले आणि तरीही कंपनीने जर पेमेंट केलं नाही तर कंपनीला 18% इंटरेस्ट त्या डिपॉझिटवर द्यावा लागतो आणि प्लस पनिशमेंट कंपनीला होते, कारण ही कंपनीची चूक असते. कंपनीने 6 महिन्यामध्ये त्या डिपॉझिटचं पेमेंट केलं पाहिजे. जर कंपनीकडून झालं नाही काही कारणास्तव तर 18% अमाऊंट इंटरेस्ट सहित पेड करावे लागते. इंटरेस्टचा अमाऊंट 18% प्लस प्रिन्सिपल अमाऊंट आणि कंपनीला जे काही कायदा पनिशमेंट करेल जी काय सजा देईल ती कंपनीला सजा देखील भोगावी लागते असं या ठिकाणी सांगितले. त्यानंतर राईट टू अल्टर द टर्म्स अँड कंडिशन. मग आता तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन चेंज करण्याचा अधिकार आहे का? नाही, कारण हा कायदा आहे आणि कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणत्याच कंपनीला नसतो किंवा कोणत्याच डिपॉझिटरला नसतो, डिपॉझिट होल्डरला नसतो. तर तो सर्वस्व अधिकार हा कुणाचा असतो? सर्वस्व अधिकार हा त्या कंपनीचा त्या कायद्याचा असतो. म्हणून तुम्ही कायद्यामध्ये बदल करू शकत नाही असे याच्यामध्ये सांगितले. त्यानंतर आपल्याला पाहिजे की डिस्क्लोजर फायनान्शियल स्टेटमेंट. तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट डिस्क्लोज करण्याचा अधिकार असतो आणि तो करावा, तो कंपल्सरी असतो. तो अधिकारच म्हणता येत नाही, ते कंपल्सन असतं की प्रत्येक वर्षी तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट हे डिस्क्लोज करावं लागतं. तुम्ही किती रिटर्न भरता, काय करता, प्रत्येक वर्षाच्या 31 मार्च पर्यंतची सर्व माहिती असते, त्याला फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलं जातं. फक्त डिपॉझिटच्या संदर्भात नाही तर कंपनीने किती प्रॉफिट कमवला, ठीक आहे, डिपॉझिट किती त्यांच्याकडे, डिबेंचर्स किती, शेअर होल्डर किती, त्याच्यामध्ये प्रेफरन्स शेअर्स किती, इक्विटी शेअर्स किती, त्याची सर्व माहिती त्या स्टेटमेंटवर असते. त्याच्यानंतर पनिशमेंट. मग कंपनीला पनिशमेंट कशाची होते? तर कंपनीला पनिशमेंट होते जर कंपनीने काही चूक केली, काही फ्रॉड केला, जाणून बुजून कंपनीचे जे काही अधिकारी असतील, संचालक मंडळ असतील, डायरेक्टर असतील, यांनी जाणून बुजून किंवा चुकीने काही त्यांच्याकडून चूक झाली, ठीक आहे, गलती झाली, तरीही त्या कंपनीला पनिशमेंट केली जाते. कारण की कायद्यामध्ये चुकीला माफी नसते. एकदा चूक झाली तर तुम्हाला त्याची भरपाई करावी लागते. म्हणून कंपनी कायदा 2013, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉझिट्स, ठीक आहे, इन ब्रॅकेट फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1999 हा 1999 ला महाराष्ट्रामध्ये ऍक्ट तयार झालेला आहे. या ऍक्टच्या अंतर्गत, या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार काय करतं की जे काही डिपॉझिटर्स असतील त्यांचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी हा 1999 चा कायदा निर्माण केला आहे. आणि या कायद्याच्या अंतर्गत जर एखादी कंपनी फ्रॉड मध्ये सापडली तर त्या कंपनीला दंड देण्याचा अधिकार या कायद्यामध्ये सांगितला आहे. तसंच कंपनी कायदा 2013, सेबीचे रूल्स रेग्युलेशन हे सर्व फुलफिल करून आरबीआयचे रूल्स रेग्युलेशन ह्याच्यामध्ये देखील सर्व माहिती दिलेली असते की कंपनीने जर काय फ्रॉड केला तर त्यांना कशा प्रकारे दंड दिला जातो. म्हणून कंपनीला फ्रॉड करण्याचा अधिकार तर नसतोच आणि जर या कदाचित चुकून जरी फ्रॉड झाला तरीही कंपनीला दंड द्यावा लागतो अशी याच्यामध्ये माहिती सांगितली आहे. ठीक आहे, राहिलेला जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. धन्यवाद.